बीड प्रकरणामध्ये आता एक मोठी बातमी समोर येते, ती सविस्तर पाहूयात। वाल्मिकी कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यामुळे आता शरण जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये थेट भूमिका कालच जाहीर केलेली आहे। त्यामुळे आज किंवा उद्या पोलिसांना तो शरण जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वाल्मिकी कराड आता पोलिसांना शरण जाण्याची शक्यता वर्तवली जाते। काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं होतं। वाल्मिकी कराड कोणत्या पक्षाचा आहे, कोण नेता आहे, त्याचे कोणासोबत फोटो आहेत हे तपासलं जाणार नाही, मात्र दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी सभागृहात दिलेलं होतं। त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या। या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपली भूमिका काल स्पष्ट केलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यामुळे आता शरण जाणार असल्याची शक्यता आणि एक चर्चा सध्या सुरू आहे। आज किंवा उद्या पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। मोहसिन, काय नेमकी घडामोड आहे? वाल्मिकी कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच बीड प्रकरणावरून वाल्मिकी कराड हे नाव सर्वाधिक चर्चेत आपल्याला पाहायला मिळालं। विरोधकांकडून सतत धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे नाव उच्चार करण्यात आलेला आहे आणि वाल्मिकी कराड यांना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे आणि वाल्मिकी कराड यांची बीडमध्ये कशी दहशत आहे हे सतत जे आहे तर विरोधकांकडून सांगण्यात आलेलं आहे। अधिवेशनात प्रत्येक दिवशी जितेंद्र आव्हाड असतील किंवा अंबादास दानवे असतील यांच्याकडून वाल्मिकी कराड यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती आणि काल सभागृहात जे आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या गोष्टींवर भाष्य करत थेटपणे या सगळ्या प्रकरणात जे कोणी असेल किंवा कराड यांचे कुणासोबतही फोटो असतील तरीही थेट कारवाई करणार असा इशारा दिला आणि त्यात आज शरद पवार हे बीडमध्ये पोहोचत आहेत। संतोष देशमुख जे सरपंच आहेत त्यांच्या कुटुंबियांना ते भेटणार आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात सरकारची वाढती अडचण आणि धनंजय मुंडे यांची होणारी अडचण लक्षात घेता आज किंवा उद्या वाल्मिकी कराड हे पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे। केज पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। वायदा ही एनर्जी ही जी पवनचक्की कंपनी आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिकी कराड यांच्या विरोधात तक्रार केली होती, ज्यात त्यांनी वाल्मिकी कराड यांनी आपल्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप केला होता आणि त्यानुसार केज पोलीस ठाण्यात या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर यातील ती आरोपी काही फरार होते, त्यात वाल्मिकी कराड यांचं देखील नाव आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात आता जे आहे तर धनंजय मुंडे यांची मोठ्या प्रमाणात अडचण होते आहे। त्यांचं मंत्रीपद काढून घ्यावा अशी देखील मागणी होत आहे आणि या सगळ्यानंतर आता वाल्मिकी कराड हे आज किंवा उद्या पोलिसांना शरण जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यातच शरद पवार थेट आता या सगळ्या प्रकरणात भूमिका घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची होणारी अडचण आणि धनंजय मुंडे यांना जे मंत्रिपद मिळाले त्या मंत्रिपदात देखील त्यांना काही अडथळे येऊ नयेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता वाल्मिकी कराड जे आहे तर आज किंवा उद्या पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर या सगळ्या प्रकरणात ही मोठी घडामोड असू शकते। तुझ्या मोहसिन, काल अंबादास दानवे यांनी वाल्मिकी कराड हा नागपुरात असल्याचं म्हटलेलं होतं, त्या संदर्भात काही माहिती समोर येते का? नेमके तो जर शरण जाणार असेल तर तो नेमका कोणत्या ठिकाणी आहे याची काही पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे का? नक्कीच वाल्मिकी कराडवर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे, खंडणीचा गुन्हा दाखल आहे, तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात वाल्मिकी कराड हा नागपूरमध्येच आहे असं थेट जे आहे तर अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांची देखील प्रतिक्रिया आली होती आणि त्यांचा रोग जो आहे दानवेंचा तो धनंजय मुंडेंकडे होता की काय अशी देखील चर्चा होती आणि त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली की या सगळ्या प्रकरणात पोलीस तपास करतात आणि वाल्मिकी कराड नागपूरमध्ये असेल तर तो कुठे आहे हे देखील दानवेंनी सांगावं, जेणेकरून पोलीस त्यांना पकडतील असं जे आहे तर धनंजय मुंडे म्हणाले होते। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात वाल्मिकी कराड नाव जिथे येतं तिथे धनंजय मुंडे यांचं नाव येतं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांची मोठी अडचण वाढते आणि ह्या सगळ्यामुळे या सगळ्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांना पोलिसांनी अटक करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचा आरोप सतत होतोय आणि त्यामुळे कुठेतरी आज किंवा उद्या वाल्मिकी कराड हे पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या प्रकरणात ते जर पोलिसांना शरण गेले तर त्यानंतर या सगळ्या खंडणीच्या प्रकरणात
खून प्रकरण काही लिंकिंग होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सतत जे आहे तर विरोधकांकडून आरोप केला जातोय की वाल्मिक कराड यांच्यावर जरी खंडणीचा गुन्हा दाखल असला तरीही संतोष देशमुख हत्याकांडात देखील त्यांचा निश्चित. सहभाग आहे. जे आरोपी आहे ते वाल्मिक कराड यांचे जवळचे आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचा देखील आरोप केला जातो. त्यामुळे वाल्मिक कराड यांना अटक करा ही प्रमुख मागणी आहे आणि आज किंवा उद्या या सगळ्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाऊ शकतात. निश्चित. मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.